ज्यांच्याकडे काही रोजगार नाही किंवा ज्यांची परिस्थिती एकदम हालाकीची आहे अशा लोकांना शासन राशन भविष्यात देईल नाही देईल आपल्याला माहित नाही, पण शासनाकडून मदतीची वाट पाहण्यापेक्षा आपण एक पूर्वतयारी म्हणून गावातल्या गावातच जर आपण वर्गणी गोळा करून अशा गरजूंना जर मदत केली तर चांगलं होईल अशी एक कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली। त्यानंतर मी माझ्याकडे व्हॉट्सअपचा जो ब्रॉडकास्टिंग ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी मेसेज टाकला की जर आपण येता योग्य पद्धतीने जर आपल्याला काही मदत करता येत असेल तर आपण करावी। तर गावातील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, प्रत्येकाने आपापली मदत जाहीर केली आणि ही मदत 2 दिवसामध्ये 50,000वर चालली गेली। आणि त्यानंतर आम्ही गावामध्ये या सगळ्यांचं एक नाव अनाउन्स करावं की या लोकांनी मदत दिली म्हणून, तर एक नाव अनाउन्स करण्याकरिता ग्रामपंचायतमध्ये बसलो आणि त्यानंतर तिथून या लोकांची नावे जेव्हा जाहीर करायला लागलो तेव्हा गावातील इतरही लोक तेव्हाच्या तेव्हा तिथे नगदीमध्ये ग्रामपंचायतमध्ये पैसे घेऊन आले, काही लोक धान्य घेऊन आले। तर अशी आमची 3 दिवसातच जी लोकवर्गणी आहे ती लोकवर्गणी 1 लाख रुपयावर गेली आणि जवळपास 10 क्विंटल धान्य आमच्याकडे गोळा झालेला आहे। येत्या 20-22 तारखेपर्यंत आम्ही ते लोकांना देणार आहोत। पण कसं होत आहे की ज्या लोकांना शासनाकडून रेशन मिळतात ते लोक सुद्धा अशा वेळी काही आपल्याला फ्रीमध्ये जर काही लोकांकडून धान्य मिळत असेल तर ती घेण्याचा प्रयत्न करतात, पण या लोकांनी अशा पद्धतीनं न वागता जे खरे गरजू आहेत त्याच लोकांनी आमच्याकडे मागणी करावी अशी सुद्धा मी विनंती गावातील नागरिकांना केली आहे।